नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज संकष्टी आहे आणि मी संकष्टी स्पेशल आंब्याचे मोदक बनवणार आहे। तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये आंब्याचे मोदक कसे बनवतात ते बघायला भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मोदक बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते। तर हे आहे तांदळाचं पीठ आणि इकडे मी नारळ किसून घेतलाय आणि हे आहे ड्राय फ्रूट्स आणि ही साखर घेतली आहे। मला गोड कमी पाहिजे म्हणून मी थोडीच साखर घेतली आहे आणि इथे आहे आंब्याचा रस आणि ही आहे वेलची पावडर। तर एवढं साहित्य आहे। तर मी आता गॅसवर टोप ठेवलाय आणि आता त्याच्यामध्ये हा आंब्याचा रस टाकते। तर मी एकच आंबा घेतलाय। याच्यात आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार। मध्ये थोडंसं मी मीठ टाकते आणि आता याला उकळ आलेला आहे। तर ते आता आपण तांदळाच्या पिठात टाकणार। गरम असल्यामुळे मी चमच्याने मिक्स करते आणि थोडं थंड झाल्यानंतर मग हाताने मळणार आहे। तर अशा प्रकारे आपला पीठ मळून तयार झालेला पीठ तयार झालेलं आहे। आपण आता सारण तयार करूया। इथे मी गॅसवर एक टोप गरम करत ठेवलाय। आपण आता नारळ किसलेला टाकणार आहोत आणि भाजून घेणार आहोत। एकदम थोडंसं पाणी टाकणार। मी याच्यात टाकणार आहोत साखर। सारण चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर ह्याच्यातलं पाणी जे टाकलेलं होतं आपण ते आता आटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार। अशा प्रकारे आपलं ते सारणातलं पाणी आटलेलं आहे। तर आता आपण याच्यात वेलची पूड टाकणार आहोत।
घातलेली आहे आणि आता सारण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करूया. तर इकडे सारण तयार झालेलं आहे आणि हे पीठ मळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि पुन्हा मळून घेणार. तर आपण मोदक कुकरमध्ये उकडणार आहोत. तर हा कुकरचा डबा आहे, तर त्याला मी तेल लावून घेते. तर तेल लावून झालेलं आहे डब्याला. तर असे मी पहिल्यांदा गोळे बनवून घेतले. तर अशा प्रकारे पहिला मोदक बनलेला आहे आणि आपण तो भांड्यात ठेवणार. आणि आता आपण बनवतोय दुसरा मोदक. तर इकडे भांड्यात 10 मोदक ठेवलेत मी आणि इकडे 10 मोदक बनवून झालेले आहेत आणि आता हा 21वा मोदक बनवते.
आणि अशा प्रकारे आपला 21वा मोदक बनवून झालेला आहे। तर आता आपण उकडत ठेवूया मोदक। त्या भांड्याला मी तेल लावून घेतले आणि त्याच्यात आता मोदक ठेवणार आहे। मी कुकरमध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता हे मोदक ठेवते। त्याच्यावरती आता हा दुसरा डबा ठेवते। तर आता आपण झाकण लावलं। तर गॅसवरती आता कुकर ठेवलेला आहे आणि आपण आता त्याला शिट्ट्या देऊया। तर आता कुकरला शिट्ट्या होत आहेत। तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर मी 3 शिट्ट्या देते। आणि आता तिसरी शिट्टी झालेली आहे। तर कुकर बंद करूया। तर आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर गॅस आपण बंद करूया। तर आता आपण कुकर उघडून बघूया। तर मोदक उकडून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतात। आता ते आपण एका ताटलीत काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आता किती छान आंब्याचे मोदक बनवले आहेत। ते सुद्धा केसर आंब्याचे मोदक बनवलेले आहेत। तर केसर आंब्याचे मोदक तुम्ही देखील बनवून बघा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।